श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण समजून घेत आहोत मीन राशीच्या जातकांना संपूर्ण ऑगस्ट महिना कसा राहणार आहे. या ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला शिक्षण, आरोग्य, वैवाहिक सौख्य याबद्दलची इत्थंभूत माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर आपण आता समजून घेणार आहोत. लग्नस्थानापासून आपण माहितीला सुरुवात करतो. लग्नस्थानाचे अधिपती गुरुदेव होतात, ज्यांचं गोचर मिथुन राशीतनं चतुर्थ भावातनं होतंय. त्यामुळे महत्वाकांक्षा वाढणं, जिद्द निर्माण होणं, कामातील एकसंगता लाभणं या सगळ्या गोष्टी आता शुभ प्रमाणात तुम्हाला फळे देणाऱ्या होणार आहेत. याचं कारण म्हणजे जरी तुम्हाला सरस्वती असली, पहिला चरण सरस्वतीचा संपुष्टात आला आणि दुसऱ्या चरणामध्ये प्रवेश तुमचा झालेला आहे आणि त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये नोकरी बाबतीमध्ये, व्यवसाय बाबतीमध्ये अडथळे निर्माण झाले असतील तरी सुद्धा आता तुम्ही बाहेर पडू शकता स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावर. याचे शुभ परिणाम तुम्हाला आता नक्कीच या संपूर्ण महिनाभराच्या कालावधीमध्ये दिसून येणार आहेत. याचे सगळ्यात मोठं आणखीन एक कारण म्हणजे लग्नस्थानामध्ये शनिदेव वक्र अवस्थेमध्ये आहेत, त्यामुळे ती त्यांची शुभ फळे तुम्हाला आता प्राप्त करून देतील. धनस्थानाकडे जाऊयात. संचयाच्या दृष्टीने हा महिना संमिश्र आहे. संचयाच्या दृष्टीने हा महिना संमिश्र आहे. कुटुंबाच्या सौख्याच्या दृष्टीने सुद्धा हा महिना संमिश्र म्हणता येईल. राशीपत्रिकेतील तृतीय स्थानाकडे जाऊयात. पराक्रम, परिश्रम, कीर्ती, प्रसिद्धीचे हे तिसरं घर आहे. या ठिकाणी असणारी वृषभ राशी आणि शुक्रदेवांचं जे गोचर आहे ते कर्क राशीतनं पंचम भावातनं होते. त्यामुळे तुम्हाला कीर्ती प्रसिद्धीचे योग आणतील, प्रवासाचे योग आणतील, पर्यटनाचा आनंद तुम्हाला घेता येऊ शकेल. शिक्षणानिमित्त तुम्हाला फिरण्याचे योग येतील, काहीतरी नवीन माहिती गोळा करण्याचे शुभ संकेत या महिन्यात आहेत. त्याचबरोबर मीडिया क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता, युट्यूबर आहात, तुमच्यासाठी सुद्धा अतिशय शुभ कालावधी हाच तो म्हणता येईल. चतुर्थ स्थानाकडे जाऊयात. वास्तू आणि वाहन सुखाच्या दृष्टीने विचार केला, या ठिकाणी गुरुदेवांची उपस्थिती आहे. या ठिकाणचे अधिपती बुधदेव होता, ज्यांचं गोचर पंचमातनं होतंय, शुभ स्थानातनं होतंय. केंद्राचे स्वामी त्रिकोण स्थानातनं जेव्हा गोचर करतात त्यावेळेस अधिकाधिक शुभ फळे प्राप्त करून देत असतात. त्यामुळे निश्चिंत राहा, तुम्हाला या संपूर्ण महिन्याभराच्या कालावधीमध्ये वास्तू आणि वाहन खरेदीसाठी उत्तम योग आहेत. पंचम स्थानाकडे जाऊयात. पंचम स्थानावर शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणय पाहतो. या ठिकाणी बुधदेव आणि शुक्रदेव एकत्र गोचर करतात. त्यामुळे तुम्ही वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र या संदर्भातील क्लासेस करू पाहताय. इच्छा आहे पण होत नाहीये, वेळ मिळत नाहीये, अशा असंख्य प्रश्नांची उत्तर आता सापडू शकतात. वेळ निघू शकतो आणि स्वतः अभ्यासाला तुम्ही लागणार आहात. त्याचा तुम्हाला महत्वपूर्ण अभ्यास करण्यासाठी सुद्धा उत्तम योग आता आहेत. याचबरोबर या स्थानावरती केतुदेवांची 12वी दृष्टी येते आहे. त्यामुळे तुम्हाला थोडासा अभ्यासामधील एकाग्रता, एकसंगता लाभून देण्यासाठी सुद्धा उत्तम स्थिती निर्माण होत आहे. रविदेव आता 16 ऑगस्ट नंतर याच महिन्यामध्ये केतुदेवांच्या युतीमध्ये गोचर करणार आहेत. हा जो होणारा ग्रहणदोष आहे, या ग्रहणदोषाचे अगदी शुभ परिणाम तुम्हाला मिळू शकतात तुमच्या ज्ञानामध्ये भर घालण्यासाठी. त्यामुळे शिक्षणासाठी हा संपूर्ण महिना उत्तम आहे. मेडिकल क्षेत्रामध्ये तुम्ही शिक्षण घेताय किंवा काम करताय, शिक्षक वृंद म्हणून तुम्ही काम करताय, तुमच्यासाठी उत्तम योग आता आहेत. राशीपत्रिकेतील पंचमावर्ण संतती योग आणि प्रेम प्रणय सुद्धा पाहतो. या दोन्ही दृष्टीने उत्तम स्थिती हा संपूर्ण महिना दर्शवतो. त्यामुळे रविदेव सिंह राशीमध्ये जेव्हा येतात त्यावेळेस प्रचंड आत्मविश्वास प्राप्त करून देत असतात, कारण सूर्यासारखा प्रखर आणि तेजस्वी ग्रह कोणता नाही. त्यामुळे या ग्रहाचे शुभ परिणाम तुम्हाला नक्कीच मिळू शकतात. याबरोबर केतुदेवांची उपस्थिती आहे. त्यामुळे केतुदेव तुम्हाला एखाद्या जुन्या आजारामध्ये भरपूर दिवसांपासून त्रस्त करत आहेत, तर यासाठी सुद्धा आता परिवर्तनाची स्थिती निर्माण होत आहे. तुम्ही तुमचे जे औषधोपचार घेताय त्याला नक्कीच आता ती मात्रा तुमच्या शरीराला लागू पडू शकते आणि तुम्ही त्या आजारातनं बाहेर पडू शकता अशी स्थिती आहे. त्याचबरोबर शत्रुपीडाची ज्या तक्रारी तुम्हाला निर्माण झाल्या गेल्या 18 मे पासून, तर त्या तक्रारी सुद्धा आता कमी निश्चित होऊ शकतात. सप्तम स्थानाकडे जाऊया. जोडीदाराच्या सौख्याच्या दृष्टीने हा महिना संमिश्र आहे. थोड्याफार प्रमाणात मतभेद आहेत, परंतु काळजी चिंता नसावी. या ठिकाणी मंगळदेव आहेत, त्यामुळे मतभेद होत आहेत, परंतु त्या मतभेदाचं रूपांतर फार मोठ्या प्रमाणातील वादामध्ये नक्कीच होणार नाही. त्याचबरोबर आपण भाग्यस्थानाकडे जाऊयात. भाग्य आणि शुभ संकेत. भाग्य आणि शुभ संकेत या दोन्ही दृष्टीने विचार केला तर अतिशय शुभ स्थिती आहे. तुम्हाला शुभ संकेत प्राप्त होऊ शकतात. त्रिकोणाचे स्वामी केंद्रातनं सप्तमातनं गोचर करतायत, त्यामुळे तुम्हाला शुभ संकेत आणतील. मीटिंग्स प्लॅन होतील. बिझनेस डेव्हलप कसा करायचा याकडे तुमचा कल वाढेल. नवनवीन लोकांना तुम्ही भेटू शकता. या महिन्यामध्ये
अनेक लोकांच्या चांगल्या भेटीगाठी होऊ शकतात आणि त्या माध्यमातून तुमच्या ज्ञानामध्ये भरच पडणार आहे. तुमच्या व्यापारामध्ये उत्तम स्थिती निर्माण करून देण्यासाठी या भेटीगाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. राशीपत्रिकेतील दशम स्थानाकडे जाऊयात. 10व्या घरामध्ये असणारी धनुराशी आणि गुरूंचं गोचर चतुर्थातनं होत आहे. केंद्राचे स्वामी केंद्रातनच गोचर करतायत. बिझनेस नक्कीच मोठा तुम्ही करू शकणार आहात. व्यवसायामध्ये उच्च पदे आणि उच्च स्तरावर तुमचा व्यवसाय घेऊन जाणं असे शुभ संकेत आणतील. व्यवसायाच्या दृष्टीने हा उत्तम योग आहे. जो नोकरदार वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा सुस्थिती निर्माण होत आहे. तुम्ही सरकारी खात्यामध्ये नोकरीला आहात, तुमच्यासाठी सुद्धा उच्च अधिकार पदे प्राप्त करून देणारी स्थिती आता निर्माण होत आहे. याचं सगळ्यात मोठं कारण काय, तर तुमच्या षष्टामध्ये रविदेव सिंह राशीतनं गोचर करणार आहेत. त्यामुळे अधिकार प्राप्त करून देतील. तर तुम्हाला हा कालावधी कधी सुरू होत आहे, तर 16 ऑगस्ट नंतर. मग 16 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर तुमच्या जीवनामध्ये कोणते आमूलाग्र बदल किंवा परिवर्तन घडणार आहे, कोणत्या शुभ स्थिती निर्माण होणार आहे, याचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याच या युट्यूब चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. नक्की जाऊन तुम्ही तोही समजून घ्या. त्यामध्ये काही उपासना दिल्या आहेत, त्या तुम्ही सुरू करा, जेणेकरून तुम्हाला या संपूर्ण महिनाभराच्या कालावधीमध्ये होणारा रवी केतूचा ग्रहण दोष शुभ परिणाम तुमच्या जीवनामध्ये आणू शकेल. 11व्या घराकडे जाऊयात. 11व्या घरावरून आपण लाभ प्राप्तीचे योग पाहतो. अतिशय शुभ स्थिती तुम्हाला लाभाची आहे. त्याचबरोबर परदेशात परराज्यात जाण्याची इच्छा असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला आता अधिकाधिक प्रयत्न करणं आवश्यक आहे. कारण 12व्या घरात असणारी कुंभ रास वायू तत्वाची रास आणि शनींचं गोचर जलतत्वाच्या राशीतनं लग्न स्थानातनं होत आहे. त्रिकस्थानाचे अधिपती केंद्रातनं गोचर करतात. त्यावेळेस तुम्हाला परदेशात परराज्यात जाण्याचे योग आणतात. तुम्ही परदेशात राहताय, पीआरचं काम तुमचं होत नाहीये, या महिन्यात प्रयत्न करा. त्या प्रयत्नांना सुद्धा निश्चित यश येऊ शकते. त्यामुळे दिलेली उपासना तुम्हाला आता करायची आहे. कोणती कराल? सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या राशीला आता गुरुदेवतेचं बळ संमिश्र आहे. कारण 4था, 8वा आणि 12वा गुरु विवाहाला थोडासा बाधक असतो, संमिश्र असतो. अधिक प्रयत्न करायला लावतो आणि त्यानंतर यश देतो. म्हणजेच विवाहाच्या कार्यामध्ये अडचणी आहेत तर त्या कमी करायच्या. दत्त महाराजांची उपासना या संपूर्ण महिनाभर करायची आहे. त्याचबरोबर ऑगस्ट या महिन्यामध्ये शंकराची उपासना अतिशय फलद्रूप ठरते. ती आपण सर्वच करतो, पण तुम्हाला अधिकाधिक करायची आहे. त्याचं कारण म्हणजे ग्रहण दोष या महिन्यात होत आहे 16 ऑगस्ट नंतर. त्यामुळे 16 ऑगस्ट नंतर तुम्हाला शंकराच्या मंदिरात दर्शन करणं किंवा संपूर्ण ऑगस्ट हा संपूर्ण महिना तुम्ही शंकराच्या मंदिरात दर्शनाला गेला, शंकराला जल दूध अर्पण केलं तर नक्कीच तुम्हाला लाभ प्राप्ती घडू शकते. मनामध्ये नैराश्य जे आलेलं आहे 7.5मुळे ते कमी होऊ शकतं, उत्साह वाढू शकतो, प्रसन्नता येऊ शकते. जीवनामध्ये काहीतरी नवीन कार्य करण्याची इच्छाशक्ती जागृत होऊ शकते. असे शुभ परिणाम तुम्हाला नक्कीच प्राप्त होऊ शकतात. तर आता खर्चावर आळा बसवायचा आहे. कारण खर्चाचे योग आहेत, प्रवासाचे योग आहेत, पर्यटनाचे योग आहेत, बाहेर देशामध्ये नोकरी निमित्त बिझनेस निमित्त जाण्याचे योग आहेत. मग या दरम्यान राहू देव तुम्हाला अशुभ परिणाम देणार आहेत, ते म्हणजे अतिरिक्त खर्च करणं. तर यावरती आळा बसवायचा आहे. मारुती स्तोत्राचं पठण रोज 3 वेळेस करा. तर आज आपण समजून घेतलं ऑगस्ट हा संपूर्ण महिना मीन राशीच्या जातकांना कसं राहणार आहे. तुम्हाला आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.